आठवले साहेब, तुम्हाला क्रांतिकारी जय भीम. साहेब, तुम्ही नेहमीच म्हणत असता, प्रत्येक वेळी म्हणता की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी समाजाची धुरा सांभाळावी, त्यांनी पुढे यावं, त्यांनी आमचं नेतृत्व करावं, मी त्यांच्या सोबत काम करायला तयार आहे, त्यांच्या हाताखाली काम करायला तयार आहे. तर खरोखर आठवले साहेब, तुमच्या शब्दाचा आम्ही स्वागत करतो, तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. पण आठवले साहेब, तुम्ही तुमच्या पहिल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि तुमचा रिपब्लिकन पक्ष वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन करा. आणि तुम्हाला खरोखर समाजाची चिंता आहे, तुमचं बाळासाहेबांप्रती प्रेम आहे, तर तुम्ही खरोखरच वंचित बहुजन आघाडीमध्ये तुमचा पक्ष विलीन करा आणि नंतर तुम्ही वंचित सोबत काम करा. आम्हालाच नव्हे, सगळ्या समाजाला आनंद होईल की दोन वाघ एकत्र आलेले आहेत आणि तुमचं बघून आपले गट तट सुद्धा खरोखर एकत्र येतील आणि आपली ताकद वाढेल. आठवले साहेब, तुमचे शब्द खरोखर चांगले आहेत, तुमचं वक्तव्य चांगलं आहे, परंतु तुम्ही नुसत्या पोकळ घोषणा देऊ नका. तुम्ही खरोखर जे बोलता ते करून दाखवा, कृती करून दाखवा आणि तुम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वामध्ये तुमचा पक्ष विलीन करा, वंचित बहुजन आघाडी सोबत काम करा. आपली सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. अहो साहेब, तुम्ही बघत आहात आज आपल्या समाजावर जागोजागी अन्याय होतोय. अहो, आपल्या बौद्ध समाजाचे सरन्यायाधीश असलेले माननीय सन्माननीय भूषण गवई साहेबांच्या अंगावर कोणी बूट फेकतंय, तर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते, कोणी संविधान जाळतंय, तर कोणी आपल्या मुलांची हत्या करते. खरोखर साहेब, खरोखर एक येण्याची आणि आपण सर्व एकत्र येण्याची काळाची गरज आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही खरोखरच जे बोललात, खरोखरच आंबेडकरवादी रक्त तुमच्या अंगामध्ये असेल, बाबासाहेबांची तुम्हाला खरोखर जर चिंता असेल, समाजाची चिंता असेल, तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये तुमचा पक्ष विलीन करावा आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वात काम करून दाखवा. तर तुम्हाला आम्ही खरा भीम सैनिक म्हणू. जय भीम साहेब, जय भीम.